नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, आज आपण सरळ सेवा भरती अर्थातच तलाठी हे मराठी व्याकरणातील 21वे पुष्प गुंफत आहोत. आणि हे 21वे पुष्प गुंफत असताना प्रश्नांची जी काही काठिण्य पातळी आहे, प्रश्नांचे जे काही प्रकार आहेत, त्या प्रकाराचा विचार करत असताना TCS पॅटर्ननुसार अतिसंभाव्य जे काही प्रश्न आहे, त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहत आहोत. मला कल्पना आहे की तुमच्यापैकी काही जण पोलीस भरती, वनरक्षक, त्याचबरोबर सरळ सेवा तत्सम परीक्षेची तयारी करत असाल. पण सर्वच परीक्षेला मराठी व्याकरण हे आवश्यक आहे. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही जे जे व्हिडिओ पाहिले असतील त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला फायदा झाला असेल. जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला निश्चितपणे मेरिट लिस्टला येण्यासाठी याचा फायदा होतोय, तर तुमचे मित्र असतील, इतर नातेवाईक असतील, त्यांना टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करायला सांगा. टेलिग्राम चॅनल वगैरे पहा. त्याचबरोबर इतर तुमच्या कोणत्याही शंका असल्यास तुम्ही अकॅडमीच्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. तुमचं जेवढं वय आहे त्याच्या तिप्पट माझा शिकवण्याचा अनुभव आहे आणि म्हणून विश्वास ठेवा, 100% तुम्हाला हक्काची, मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवण्यासाठी ही खरी संधी आहे. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्या. आतापर्यंत मी हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत, किंबहुना त्यामध्ये काही पोलीस, त्याचबरोबर वनरक्षक, तसेच सरळ सेवा भरती बरेच आहेत. लक्षात येतं ना? तुम्हाला देखील हळूहळू जसजसा तुमचा अभ्यास होईल तर तसतसे तुम्हाला मराठी व्याकरणातील ज्या काही ट्रिक्स आहे त्या संपूर्णपणे हळूहळू तुमच्या लक्षात येतील. चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करतोय. प्रश्नांना सुरुवात करत असताना आजचे प्रश्न काय आहेत पहा. इथं दिलेलं आहे, केर डोळ्यात फुंकर कानात. केर डोळ्यात फुंकर कानात म्हणजे डोळ्यात केर कानात फुंकर. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. डोळ्यात केर कानात फुंकर म्हणजे काय रे? कारण एका ठिकाणी, एका ठिकाणी. कार्य मात्र दुसरीकडे, कार्य मात्र दुसरीकडे असे जेथे वर्णन केले जाते तेथे काय आहे? म्हण डोळ्यात केर कानात फुंकर. यालाच पर्यायी म्हण आहे बरं का. पर्यायी म्हण. पर्यायी म्हण काय आहे की आग सोमेश्वरी, सोमेश्वरी. बंब रामेश्वरी, रामेश्वरी. म्हणजेच या ठिकाणी एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली. समजा अतिवर्षणामुळे उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पूर वगैरे आला आणि केंद्र शासनाने मदत पाठवली. कुठं? महाराष्ट्राला. अरे चालणार आहे का? नाही. जखम झाली पायाला आणि मलम लावतोय हाताला. शक्य आहे का बरं होणं? नाही. म्हणजे जिथं गरज आहे तिथं नाही, भलतीकडे. याचा अर्थ काट कसं करणे चुकीचं आहे. वाईटपणा घेणे चुकीचं आहे. डोळ्याची काळजी घेणे चुकीचं आहे. भलत्याच जागी भलताच उपाय करणे. डोळ्यात केर कानात फुंकर. ओके, चला. पदी राघवांचे सदा ब्रिज गादे गाजे, वळे भक्त रिपू श्री कांबी वाचे. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? गाजे म्हटलेलं आहे. दुसरा शब्द काय आहे गाजानंतर? वाजे, वाजे. मग मित्रांनो, इथं दिलेलं आहे कर्मणी प्रयोग, पुराण कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी. खरं तर हा प्रयोग जर पाहिला ना तर इथं हा प्रयोग जो आहे कर्मणी प्रयोग आहे, पण इथं कर्तुकर्म शब्द पाहिजे होता. काय? कर्तुकर्म याने इथं प्रधान कर्तु कर्मणी असा प्रयोग पाहिजे होता. प्रधान कर्तुकर्मणी. परंतु तो इथं प्रिंट झालेला नाही किंवा त्यांनी तो टाईप केलेला नाही. लक्षात येतं ना? आणि हे प्रयोगाचा जर विचार केला तर हा 100% पुराण कर्मणी आहे. कोणता कर्मणी आहे? पुराण कर्मणी. कारण मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्या कारणाने संस्कृत मधील सकर्मक धातूला ज प्रत्यय लागून
क्रियापदाची रूपे तयार होतात. धरीचे, दीचे, करीचे, बोलीचे, कीजे, कीजे अशी रूपे तयार होतात. त्या प्रयोगाला पुराण कर्मणी प्रयोग असे म्हणतात. इथं तुम्ही प्रधान करतो हे टाईप झालेलं नव्हतं, हे लक्षात घ्या. प्रधान कर्तृ कर्मणी, पुराण कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी असं या ठिकाणी त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे, हाही लक्षात आला. पुढे चला. जर भरपूर पाऊस पडला तर पाणी टंचाई राहणार नाही. संकेतार्थी वाक्याचे स्वार्थी वाक्यात रूपांतर करा. संकेतार्थीच स्वार्थी. स्वार्थी म्हणजे केवळ वाक्यासारखं. जर भरपूर पाऊस पडला तर पाण्याची टंचाई राहणार नाही. मग जर तरची भाषा आहे म्हणजे इथं संकेतार्थी आहे. हा संकेतार्थ काढून टाकायचा. भरपूर पाऊस पडल्यास पाण्याची टंचाई राहणार नाही. बरोबर आहे ना? पाण्याची टंचाई राहणार नाही. याला म्हणायचं स्वार्थी वाक्य. लक्षात येत आहे ना? म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय असतं. विधानार्थी वाक्यासारखं. पुढे पहा. आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. आज्ञा म्हणजे काय रे? तर आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञार्थी जे काही वाक्य आहे त्या आज्ञार्थी वाक्यामध्ये असते काय? आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सौम्य हुकूम, सौम्य हुकूम यांचा बोध होत असतो. आणि इकडे विद्यार्थी वाक्यामध्ये काय घडतं? विद्यार्थी वाक्यामध्ये विधी म्हणजे कर्तव्याचा बोध होतो. कर्तव्य, त्याचबरोबर इच्छा, त्यानंतर शक्यता, त्याचबरोबर तर्क, अंदाज आणि अनुमान याचा बोध होत असतो. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये नेहमी खरे बोला ही आज्ञा झाली, पण नेहमी खरे बोलावे हे आपलं कर्तव्य झालं. मनुष्य जन्म किंवा मनुष्य या नात्याने नेहमी खरं बोलणं हे आपलं काय आहे रे? कर्तव्य आहे. कर्तव्य येतंय लक्षात? पुढे छक्के पंजे ओळखणे, छक्के पंजे करणे. छक्के पंजे करणे, या बोटाचा थुका त्या बोटावर, त्या बोटाचा थुका या बोटावर, म्हणजेच फसवा फसवीचे व्यवहार. छक्के पंजे, फसवा फसवी. आता छक्के पंजे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेल्या खालीलपैकी योग्य विधान ओळखा. दुश्मनाचे छक्के पंजे ओळखता आले पाहिजे. छक्के पंजे, पत्त्यांचा डाव, आईच्या वचन, छक्के पंजे हे चुकीचं आहे. दुश्मनाचे छक्के पंजे, छक्के पंजे म्हणजे दुश्मनाचे जे काय डावपेच वगैरे आहे ते ओळखता आले पाहिजे. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट. होता जीवा म्हणून वाचला शिवा. तर शिवाजी महाराजांनी या ठिकाणी अफजल खानाचे छक्के पंजे ओळखले होते आणि म्हणून तर त्यांनी बरोबर काय केले होते? बिचवा घेतलेला होता, चिलखत घातलेलं होतं आणि खानाने सय्यद बंडाने वार करताच काय झालेले त्या ठिकाणी? जीवा महाल पण होता. बरोबर आहे ना? आणि मग ही सर्व छक्के पंजे ओळखूनच शिवाजी महाराजांनी भर दुपारी भेटेची तयारी केलेली होती आणि म्हणून याला म्हणायचं छक्के पंजे, डावपेच. दुश्मनाचे डावपेच. छक्के पंजे ओळखणे, डावपेच ओळखणे. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? हेम, केसरी, रम्य, तर. आता सोने म्हटल्यानंतर सोन्याला समानार्थी शब्द आहे सोने, कांचन. त्यालाच म्हटलं जातं सुवर्ण, त्यालाच म्हटलं जातं हेम. बरोबर आहे ना? कांचन, सुवर्ण, हेम. म्हणजे हेम हे उत्तर बरोबर आहे. त्या सिंहाला शब्द आहे सिंह म्हणजे केसरी, सिंहाला शब्द आहे. हा रम्य म्हणजे निसर्ग सौंदर्य, रम्य असतं अशा अर्थानं. पुढे आई तू आज पुरणपोळी केली ती
माझा, मला, त्याचा, माझे. किती सोपं असतं ना. आई मला तू जी पुरणपोळी केली ती मला डब्यात दे. ती मला डब्यात दे. काय कर रे ती मला डब्यामध्ये दे. ती पुरणपोळी. येतंय लक्षात? पुढे बारकाईने जरा लक्ष द्यायचंय. पुढे पहा काय घडतंय ते. सर्व बाजूनी संकट येणं. पहा सर्व बाजूनी संकटे येणे. ज्या वेळेस 2019 मध्ये करोना आला होता संपूर्ण जगावर, चारी बाजूने संकट आलेलं होतं. संकट आलेलं होतं म्हणजे चारी बाजूने संकट येणे याचा अर्थ आभाळ फाटणे. काय अर्थ होतो रे त्याचा? आभाळ फाटणे. आभाळ फाटणे. एकाच वेळी अनेक संकटांना तोंड द्यावं लागणं. बरोबर आहे ना. खूप अतिवर्षण झालं. अतिवर्षण झाल्यानंतर नदीला पूर वगैरे आला. पुराच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. दुसऱ्या बाजूला दुसरं संकट, तिसऱ्या बाजूला तिसरं वादळाचं. म्हणजे अशा पद्धतीने चारी बाजूने संकट येणे म्हणजे आभाळ फाटणे. आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. लहान तोंडी मोठा घास. घासाचा व तोंडाचा संबंध नाही. वेश बावळा आणि पण अंगी नाना कळा. बावळी मुद्रा देवळी निद्रा. लहान तोंडी मोठा घास. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. लहान तोंडी मोठा घास हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे शाळेत गैरहजर असणारा गणू आता दररोज हजर राहत होता. या वाक्यातील विरुद्ध शब्दाची जोडी ओळखा. खालील वाक्यातील विरुद्ध शब्दाची जोडी ओळखा. नेहमी, दररोज, आज गैरहजर, हजर गैरहजर. हजरच्या विरुद्ध काय आहे रे? गैरहजर. 100% हजर हाजीर तो हजर आहे आणि गैरहजर आहे. हजर गैरहजर. एकदम सोपे प्रश्न असतात बरं का. वाढदिवस या शब्दातील वा अक्षरापासून किती अक्षरे, किती अर्थपूर्ण शब्द होतात? हे किती पण तयार होतील. 1 2 3 4. तर इथं पाहिलं तर वाढदिवस या शब्दातील वा या अक्षरापासून किती शब्द तयार होतात? तर इथं पहा वा या अक्षरापासून किती शब्द तयार होतात? तर इथं एक झाला वाढ. दुसरा काय आहे? वास. तिसरा वाव, वाढ. नंतर वाद. त्याच्यानंतर वाढ तयार झाला, वास तयार झाला, वाद तयार झाला. नंतर वादी, वादी. वादी पण तयार होतो. वादी चराट जे असतं त्याला वादी म्हटलं जातं. वादी पण तयार होतो. नंतर तुला काही त्याच्यामध्ये वाव भेटला, वाव. आता वाव पण आपल्याला त्या सर्व्हिस मध्ये थोडाफार जरी वाव भेटला तरी चालेल. पण तुम्ही असं गृहीत धरा इथं की यामध्ये हे 4 शब्द पकडा. किती शब्द पकडा रे? 4 शब्द. 4 हे उत्तर बरोबर आहे. वाढ, वास, वाद, वादी. नाही का? येतं ना लक्षात? वाव. वाव पण उत्तर बरोबर आहे. मला त्या कार्यामध्ये वाव भेटला. वाव असं पण होऊ शकतं. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर वास पण होऊ शकतं. ठीक आहे. पुढे चला. काका तुम्ही बसा आमच्याजवळ. या वाक्यातील क्रियापद ओळखा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद म्हणतात. हे बरोबर आहे काका. ठीक आहे. किती सोपं असतं ना. एकदम सिंपल प्रश्न असतात म्हणून घाबरायचं नाही. मित्रांनो, मी 12 वर्ष हायस्कूल टीचर होतो. 3 वर्ष ज्युनियर कॉलेज, 7 वर्ष सिनियर कॉलेज. आणि म्हणून प्रश्नांचा प्रकार सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही निश्चिंत राहा. ज्यावेळेस लाईव्ह मध्ये बॅच मध्ये याल ना, संपूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला समजून सांगेल. संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला येतील. घटक आणि उपघटक त्याचं विश्लेषण ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या जातील. खालील अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध. अशुद्ध म्हणजे शुद्ध नसलेला. पोलीस तर शुद्ध आहे. धुसर हा पण शुद्ध आहे. टिळा
हा पण शुद्ध आहे. मग मुकुट शब्द, मुकुट शब्द असा पाहिजे, मुकुट. आलं का लक्षात? म्हणजे हे उत्तर इथं अपेक्षित आहे. पुढे चला. अष्टपैलू याचा अर्थ काय? की अष्टपैलू खेळाडू, जसं महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेटचं कप्तानपद सांभाळत होता. नंतर चांगल्या पद्धतीची बॅटिंग करायचा, चांगल्या पद्धतीचं यष्टिरक्षकाचं काम करायचा, चांगल्या पद्धतीने फिल्डिंग पण करायचा, कधी प्रसंगी वेळ आली तर बॉलिंग पण करायचा. म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व अष्टपैलू होतं. अष्टपैलू व्यक्तिमत्व याचा अर्थ 8 कलेत पारंगत, एकाच कलेत पैलू पाडणारा, सर्व कलात पारंगत. तर 8 कलेमध्ये पारंगत हा शब्द तिथं उपयोगी आहे. पुढे पाहूया काय घडतंय ते. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ सांगा. कोल्हा काकडीला राजी. कोल्हा काकडी आवडते? नाही. बलवान माणूस सीताराम हुकुम गाजवतो? नाही. बळी तो कानपिळी म्हटलं जातं इथं. इथं काय येईल? पण बळी तो कानपिळी. कष्ट केल्यावर मोठेपणा मिळतो? नाही. सामान्य माणसं शिल्लक गोष्टीला समाधानी मानतात. काय? कोल्हा काकडीला राजी याचा अर्थ असा, एखाद्या सर्वसामान्य गरीब माणसाचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाला कोणी जर 1500 रुपयाची प्रेझेंट दिली, एखादा सुंदर पेन वगैरे दिला, तर तो 10 जणांना दाखवत असतो, माझ्या मित्राने 120 रुपयाचा पारकर पेन दिला. परंतु तोच जर एखादा आमदार खासदाराचा, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस असेल आणि तुम्ही पार 5000 सोडून 10,000ची भेट नेली, तरी त्यांना त्याची किंमत नसते. एक तर ते ठेवून देतील, त्यांना ते उघडून पाहायलाही वेळ नसतो. मोठ्या माणसांना त्या छोट्या वस्तूची किंमत नसते. पण कोल्हा काकडीला राजी, सामान्य माणसं शिल्लक गोष्टीवर समाधानी होतात, शिल्लक गोष्टीला भाळतात. लक्षात येतं काय? आपण काय अंथरूण पाहून पाय पसरणे म्हणतो त्याला. ठीक आहे, बरोबर आहे. पुढे चला. खालील शब्द संधियुक्त शब्दाचे पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा. संधियुक्त. आता संधियुक्त शब्द, संधी या शब्दाचा अर्थ काय होतो? जोडणे किंवा सांधणे. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांना एकत्र जोडायचं किंवा सांधायचं, याला संधी म्हणतात. मग संधीचे किती प्रकार पडतात रे? 3. एक आहे स्वर संधी, दुसरी काय आहे? व्यंजन संधी, तिसरी काय आहे? विसर्ग संधी. बरोबर? म्हणजे ही 1 झाली, ही 2 झाली, ही 3 झाली. आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, स्वर संधी म्हणजे काय? स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील, त्या संधी प्रकाराला स्वर संधी म्हणतात. व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर काय? व्यंजन संधी. विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर व्यंजन संधी. आता इथं काय म्हटलेलं आहे? सदा आहे, सदैव. सदा अधिक एव बरोबर सदैव. इथं आ आहे, इथं ए आहे, दीर्घ आई तयार झाला, तर हा आहे कोणत्या? वृद्ध्यादेश संधीचा प्रकार. वृद्ध्यादेश सोर संधी. वृद्ध्यादेश काय आहे? सोर संधी. सोर संधीमध्ये दीर्घादेश, गुणादेश, वृद्धादेश, यानादेश हे 4 प्रकार आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये हे उत्तर बरोबर आहे, सदा अधिक एव. म्हणजे अ किंवा आ या स्वरापुढे ई आल्यास ए होतो आणि उ आल्यास आई तयार होतो. काय? ए आल्यास सदैव, सदा, सदैव, सदा अधिक एव बरोबर सदैव. तर इथं वृद्धादेश संधी नका म्हणू बर का. इथं वृद्धादेश नाही, इथं गुणादेश संधी म्हणा. कोणती संधी आहे? गुणादेश. नहीं नहीं बरोबर है, वृद्धादेश संधि बरोबर है. कारण वृद्धादेश का मतलब होता है अ किंवा आ या स्वरापुढे
ए किंवा आई आल्यास दीर्घ आई तयार होतो. बरोबर आहे, सदैव. ठीक आहे. वृद्धादेश संधी. पुढे चंद्रोदय. आता मगाचा संधीचा प्रकार आहे चंद्रोदय, सूर्योदय. आता इथं पहा, चंद्रोदय याचा योग्य संधी काय? चंद्रोदय आहे, चंद्रोदय, चंद्रोदय. आता चंद्र अधिक उदय. इथं अ आहे, इथं उ आहे, दोघ जण एकत्र आले, ओ तयार झाला, चंद्रोदय. चंद्रोदय. आता चंद्रोदय म्हटल्यानंतर हे गुणादेश संधीचं उदाहरण आहे. कोणती संधी आहे? गुणादेश. अ किंवा आ या स्वरापुढे उ किंवा उ आल्यास, या स्वरांपुढे उ किंवा उ आल्यास त्यांचा दीर्घ ओ तयार होतो. मग चंद्र अधिक उदय बरोबर चंद्रोदय. संधी पण एकदम सोपी असते बरं का. फक्त तुम्हाला त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगी. आता इथं काय आहे? लिंग बर का, लिंग. आता लिंग याचा विचार करत असताना दिलेल्या नामावरून स्त्री की पुरुष, नर की मादी ह्या ओळखण्याच्या जे काही खुणा आहे, हे ओळखण्याचं जे काही चिन्ह आहे, त्या चिन्हाला मराठीमध्ये लिंग व्यवस्था असे म्हणतात. मग लिंगाचे मुख्य प्रकार 3 आहे. 3 मध्ये एक आहे पुल्लिंग. दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकाराला काय म्हटलं जातं रे? स्त्रीलिंग. स्त्रीलिंग. काय प्रकार आहे दुसरा? स्त्रीलिंग. आणि तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराला काय म्हटलं जातं? नपुंसक लिंग. मग हा पहिला प्रकार, हा दुसरा प्रकार, हा तिसरा प्रकार. मग इथं परफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचे? कोणत्याही एक वचनी नामाच्या अगोदर, नामाच्या अगोदर, कोणत्याही एक वचनी नामाच्या अगोदर ती हे सर्वनाम वापरल्यास पुल्लिंग, तो हे सर्वनाम वापरल्यास पुल्लिंग. लक्षात ठेवा, काय वापरल्यास रे? तो हे सर्वनाम वापरल्यास पुल्लिंग, ती वापरल्यास स्त्रीलिंग, ते वापरल्यास नपुंसकलिंग. तो राम, तो राम, तो श्याम, तो बंगला, तो ससा, तो मासा, ती राधा, ती खुर्ची, ती पेन्सिल, ती आई, ते पिल्लू, ते कुकरू, ते लेकरू, ते शहर, ते झाड, ते पुस्तक. पुस्तक. बरोबर. मग इथं काय आहे? तर ते पाऊल, ते पिल्लू, तो घोडा, तो घोडा, आणि तो घोडा आणि ते काय आहे रे? ते गाढव म्हटलं जातं. ते गाढव. लक्षात येतं ना? ते गाढव. ओके. म्हणजे तो गाढव आणि ते गाढव, परंतु या ठिकाणी तो गाढव, ते गाढव, परंतु परफेक्ट पुल्लिंगी म्हटलं तर हे उभय लिंगामध्ये पण येऊ शकतं. उभय. बरोबर. आणि म्हणून याचं उत्तर आहे कोणतं रे? ते. पुढे चला. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द कोणता? स्त्रीलिंगी. आता स्त्रीलिंगी म्हटल्यानंतर तो पिता, तो भ्राता, ती देवता, तो नेता. मग याचं उत्तर हे चूक आहे, हे चूक आहे, हे मात्र बरोबर आहे. पहा, इथं आहे पुल्लिंग आणि इथं काय आहे? स्त्रीलिंग. मग इथं देव, देवता, भगवान, भगवती, विद्वान, विदुषी, विदुषी. अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं तोचा वापर झाला,
आणि इथं कशाचा वापर झाला? तीचा वापर झाला, ती. बरोबर आहे. अशा अर्थानं याला म्हणायचं मराठीतील लिंग व्यवस्था. पुढे जनक या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द कोणता? जनक. आता जनक म्हटल्यानंतर जनक सांगा बरं काय वाटतं? जनक जननी विरुद्ध लिंगी म्हटलेलं आहे. पहा, जनक जननी, पिता माता. पिताच्या विरुद्ध काय आहे रे? माता वगैरे. पिता माता. बरोबर आहे. राजा, ए राजा राणी. ठीक आहे. अशा अर्थानं हेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठेवा लक्षात. पक्षी झाडावर बसतो, शब्दयोगी अव्यय. पक्षी झाडावर बसतो, याच्यातील शब्दयोगी अव्यय. पक्षी झाड वर बसतो, शब्दाला जोडून येणाऱ्या, जोडून येणाऱ्या अविकारी, अविकारी अव्ययांना, अव्ययांना काय? शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दांना जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. बरोबर आहे. आता पक्षी झाडावर बसले, झाडावर. इथं काय आहे रे? झाडा. हे सामान्य रूप झालं. पण इथं काय जोडून आलं? वर. आणि म्हणून शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. मांडवा खाली पंक्ती बसल्या, मूळ शब्द मांडव, त्याला जोडून आलं खाली. घरासमोर मंदिर आहे, मूळ शब्द घर, त्याला जोडून आले समोर. अशा अर्थानं मी कादंबरी लिहिल या वाक्यातील काळ ओळखा. मी कादंबरी लिहिल, काळ. आता मी कादंबरी लिहिल, पहा, मी कादंबरी लिहितो म्हणजे क्रिया आता घडते. मी कादंबरी लिहिली, लिहिली क्रिया घडून गेली. आणि मी कादंबरी लिहिल, लिहिल क्रिया पुढे घडणार आहे. घडणार आहे म्हणजे हा जो काळ आहे हा वर्तमान काळ आहे, क्रिया आता घडते. लिहिली क्रिया घडून गेली, भूतकाळ आहे. क्रिया पुढे घडणार आहे, हा आहे भविष्यकाळ. बरोबर. आणि म्हणून मी कादंबरी लिहिल याचं जे उत्तर आहे लिहिल, तर हे भविष्यकाळी उत्तर आहे. एकदम सोपं सोपं असतं बरं का. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन फ्री राहा. पुढे दिलेल्या शब्दाचे श्रीलिंगी शब्द ओळखा. श्रीलिंगी. आता उंट म्हटल्यानंतर तो उंट, पण ती सांडणी, सांडणी. उंटी, उंटीन, उंटीन, उंटणी, उंटिनी. हे उत्तर चुकीचं आहे. जसं मोर लांडोर, मोर लांडोर. गोप गोपी. दीर जाऊ, ती तो माझा दीर आहे आणि ती माझी कोण आहे? जाऊ आहे. सासू सासरा. काही नामांचं स्त्रीलिंगी रूप स्वतंत्रपणे होतं. नवरा बायको, प्रियकर प्रियसी, तो आणि हे काय आहे रे? ती. खालील युवती या शब्दाचे कोणते अनेक वचनी रूप आहे? पहा, युवती, एक युवती. अनेक देखील काय आहे रे? युवतीच असतात. म्हणजे पहा,
युवक युवती. एक युवती, अनेक देखील काय होत रे, युवतीच असणार 100%. बरोबर. एक युवती, अनेक युवती, एक गोपी, अनेक देखील गोपीच असेल, गोप्या नाही होणार. एक गोपी, अनेक देखील गोपीच असतील, गोपी गोप गोपी, गोपी गोपी, युवती युवती. कन्या, एक कन्या, अनेक देखील कन्याच होईल. ती कन्या, ती युवती, ती गोपी, ती कन्या, अशा अर्थानं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे पहा, न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला. ठोठवला गेला. ठोठवणारा कोण? न्यायाधीश. कोण झाला रे? कर्ता. ठोठवलेला दंड. दंड काय झालं? कर्म. बरोबर. मग खालील वाक्यातील कर्ता ओळखा. मग ठोठवणारा कोण? दंड ठोठावणारा कोण? उत्तर येते. उत्तर काय आहे रे? न्यायाधीश. न्यायाधीश कोण आहे? न्यायाधीश. बरोबर. आणि म्हणून न्यायाधीश हा वाक्यातला कोण झाला रे? कर्ता. ही बाकीची उत्तरं कशी आहेत? चुकीची आहेत. बाकीची उत्तरं कशी आहेत? चूक आहेत. लक्षात घ्या. येतंय लक्षात? चला आता मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी हे जे काही मिश्र प्रश्न प्रकार आहे याचा विचार केला. अशाच प्रकारचे विविध प्रश्न प्रकार जर तुम्ही सोडवले प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तर 100% गॅरंटेड तुम्ही पास होऊन मेरिट लिस्टला येणार आहात. या टिक्कर मराठीने तुमच्यासाठी ही जी काही प्रश्नमंजुषा सुरू केलेली आहे ती जरूर पहा. टेलिग्राम चॅनलला भेट द्या. टिक्कर मराठी ॲप डाउनलोड वगैरे करा. सतत संपर्कात राहा. किंबहुना एकमेकाशी परीक्षा होईपर्यंत विचारांची देवाणघेवाण करा, जेणेकरून ही तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. लवकरच आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. त्या बॅचचाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संधीचा फायदा घ्यावा अशी सर्वांना विनंती. अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. पुन्हा भेटूया असेच नवीन नवीन प्रश्न किंवा घटक घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स.